कोरोनागो. तर हा जो व्हिडिओ आहे तेवढा व्हायरल झाला. आवडतं देश कुठले भारत सोडून फिरायला? नाही, फिरण्यासाठी आवडता देश माझा आहे तो एक नंबरला अमेरिका. हो, कारण अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी आहे. माझा स्वभाव आहे साधा भोळा. म्हणून माझ्या आजूबाजूला माणूस होतो गोळा. बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले त्यावेळेला सयाजी महाराज गायकवाड जे होते आपले बडोद्याचे राजे, त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. नंतर ते लंडनला गेलो त्यावेळेला शाहूराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. तर आता आमचं मंत्रालय आम्ही स्कॉलरशिप देतो. मला जर उलटा बोलला अश्विन तर त्याला मी जरूर फसवीन. आणि तुझं नाव आहे तनिषा ना. मराठी आहे माझी भाषा, म्हणून मला पत्रकार म्हणून चांगली वाटते तनिषा. थँक्यू सर. Hello and welcome to Politically Speaking by Lokatantra, where we make politics personal. Our guest today is Mr. Ramdas Athawale, the Honorable Central Minister for Social Justice and Empowerment, the President of the Republican Party of India, Athawale, and also a member of the Rajya Sabha. Thank you so much, sir. As amara वेळ दिला, we really appreciate it. बोल तनिषा. सर, पहिले आम्हाला तुम्हाला असं विचारायचं आहे की थोडं आमचं तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला समजून घ्यायचं की कसं होतं चाइल्डहुड. बालपणापासून तर मी खेड्यामध्ये राहिलेला मी आहे. म्हणजे मी सांगली जिल्ह्यामध्ये कवठे मंगळ तालुका येतो, त्या ठिकाणी आगळगाव नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी माझी आई आणि मी राहत होतो. आमचे मामा तिथे राहत होते. माझे वडील जे होते ते वडील हे मुंबईमध्ये नोकरीला होते आणि ते त्यांना नायगावच्या बिल्डिंगच्या चाळीमध्ये राहत होते. तर ते काहीतरी एक त्यांना ताप आला आणि अचानक त्या तापामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माझी आई मामांकडे राहायला गेली आणि मी त्या ठिकाणी वाढलो. त्या ठिकाणी मी शाळा शिकत राहिलो. आणि माझी आई जी आहे ती माझी आई शेतावर कामाला जायची आणि अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये माझे मामा सगळे होते. मामाने माझ्या आजीने मला सांभाळलं. आणि शाळा शिकत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लहान असल्यापासूनच आपल्याला एक प्रचंड असा आदर होता. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी काम केलेलं आहे असं म्हणजे लोकांकडून आपण लहान असताना ऐकायचो. आणि लहान असताना बाबासाहेबांची जयंती गावामध्ये आम्ही साजरी करायचो आणि त्यामध्ये बैलगाडीतून बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक आम्ही काढायचो. आणि बँड बाजे असेल किंवा वाजंत्री असतील त्यांना घेऊन. आणि लहान असताना फार आनंद वाटायचा बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये आमचे जे शाहीर असायचे फार छोटे मोठे शाहीर जे होते त्या शाहिरांनी मात्र आमचा समाज जागा केलेला होता. बाबासाहेबांची गीतं, गौतम बुद्धांची गीतं, तर अशी गीतं असे सगळे नोकरीला असणारे सगळे शाहीर होते. कवी, गायक, वाजंत्री नोकरीला असायचे. पण जयंतीच्या काळामध्ये अनेक गावामध्ये ते यायचे आणि गावात राहणाऱ्या आमच्यासारख्या मुलांना सगळ्या लोकांना फार मोठे अट्रॅक्शन असायचे. मुंबईचे जे गायक आलेले आहे आणि रात्रभर गाणी आम्ही ऐकायचो. तर एक असा एक आनंद त्या काळामधला होता. गरिबी असली तरी सुद्धा गरिबांच्या जीवनामध्ये आनंद नसतो असं नाही आहे. तो गरिबीचा आनंद असतो. आणि अशा पद्धतीने आपण तिथे हायस्कूलला होतो, आपल्या प्रायमरी शाळेमध्ये होतो, नंतर हायस्कूलला आपण आलो आणि आपल्याला व्हॉलीबॉल खेळण्याची आवड होती. क्रिकेटच्या बद्दल आपल्याला मोठं अट्रॅक्शन होतं. क्रिकेट आपण खेळायचो. फुटबॉलमध्ये पण आपल्याला इंटरेस्ट असायचा.
आणि काही नाटकामध्ये आपण कामं केलेली आहेत तिथे असताना. तर अशा पद्धतीने सुरुवातीपासूनच फिल्म इंडस्ट्रीबद्दल, नाट्य इंडस्ट्रीबद्दल आपल्याला एक अट्रॅक्शन राहिलेलं आहे. आणि आपण कलावंत व्हावं अशा पद्धतीची इच्छा मनामध्ये असायची. पण मुंबईला मी शिकायला आलो आणि मुंबईला दलित क्रांतीची मुवमेंट इथे चालू होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या तरुणांची एक फौज मोठी उभी राहिली होती. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संबंधामध्ये आवाज उठवणारी एक फार मोठी फळी पॅन्थरच्या माध्यमातून उभी राहिली होती महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आणि मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहायला आलो होतो इथं वडाळ्यामध्ये. तर त्या काळामध्ये आपण या मुवमेंटमध्ये आपण उतरलो. राजा ढाले, नामदेव ढसाळ हे मोठे नेते होते. आणि दलित पॅन्थरची मुवमेंट म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू, आतंकवादी भूमिकेला पाठिंबा न देता, पोटामध्ये मात्र विद्रोह असायचा. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आम्हाला कधी स्वातंत्र्य मिळणार. आणि देशाचं स्वातंत्र्य म्हणजे दगडाधोंडांचं, डोंगर दऱ्यांचं, नद्यांचं स्वातंत्र्य नाही, तर इथल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मग जर आम्हाला कायद्यानं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, कायद्याने आम्हाला आमचे हक्क मिळालेले आहे, तर आम्हाला आज आमच्यावर अन्याय का होतो आहे, आज इथं दलित समाजावर अत्याचार का होत आहे, त्यांची घरं का जाळली जात आहे, त्यांचे का मर्डर होत आहे, अशा पद्धतीचं प्रश्न चिन्ह डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची छेद न देता ही मुवमेंट जी होती, ती मुवमेंट ही पुढे चालवण्याचा प्रयत्न आपला होता. विद्रोही कविता होत्या, विद्रोही साहित्य होतं, विद्रोही कथाही होती. पण तो जो विद्रोह होता, तो विद्रोह हा हिंसक नव्हता, तो विद्रोह नक्षलवादी नव्हता, तो विद्रोह माओवादी नव्हता. तर तो जो विद्रोह होता तो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही न्यायाची मागणी आपल्याकडे करतो आहोत. तर अशा पद्धतीनं मुवमेंटमध्ये आपण उतरलो होतो. मुंबईला आल्यानंतर आपणाला अनेक पिक्चर बघण्याची सवय होती. तेवढ्याला का कॉलेजमध्ये असताना काम पण केलं, 1-2 फिल्ममध्ये काम केलंय मी. अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक मराठी फिल्म आहे, त्याच्यामध्ये आणि जोशी की कांबळे त्यामध्ये थोडासा माझा रोल आहे. पण माझ्या पॅन्थरच्या मुवमेंटच्या यामध्ये मला काही तिकडे तेवढं जमलं नाही जायचं. पण याबद्दल मला अट्रॅक्शन आहे. पण तुम्हाला अजूनही पिक्चर आणि बघायला आवडतात? तुम्ही अजूनही बघता? हा, पिक्चर बघायला आवडतात, पण सध्या वेळ मिळत नाहीये. कारण म्हणजे पिक्चरचे नवीन पिक्चर येतात त्याबद्दल मी वर्तमानपत्रामध्ये वाचतोय. पण कोरोनाच्या काळामध्ये मात्र मी पिक्चर बघत होतो. कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जायला संधी नव्हती. त्यावेळेला मात्र 1-1.5 वर्ष पिक्चर बघितले. पण आता त्याची विशेष कधीतरी अशी संधी मिळते, पण इन जनरल तेवढी संधी मिळत नाही. तुमच्याप्रमाणे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची क्वालिटी कुठली आहे, जे राजकारणात येण्यासाठी तुमची सगळ्यात एक क्वालिटी जी तुम्हाला वाटतं की सगळ्यात आयडियल होती राजकारणात येण्यासाठी तुमच्या स्वतःमध्ये? तुमच्या स्वभावामध्ये असं काय होतं ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की राजकारणामध्ये तुम्हाला सगळं असं नाही? स्वभावामध्ये म्हणजे असं स्वभाव असा नाही आहे. माझा स्वभाव तसा अत्यंत साधा भोळा माझा स्वभाव आहे. म्हणजे माझा स्वभाव आहे साधा भोळा. माझा स्वभाव आहे साधा भोळा, म्हणून माझ्या आजूबाजूला माणूस होतो गोळा. तर ठीक आहे, म्हणजे स्वभाव आपला आहे. तर स्वभाव आपला आहे सिंपल. मी स्वभावाचा आहे तसा मी तसा राजकारणी नाही. राजकारणात मी आहे, पण राजकारणात असूनही मी राजकारणी नाही. मी समाजकारणात ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी राजकारणी नव्हतो. समाजकारण करणं हेच माझं काम होतं. आणि आपण लोकांच्यासाठी मी फार फिरलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्रातली गावोगाव मी पायाखाली घातलेली आहे.
भारतीय दलित प्रांताच्या छावण्या ज्या होत्या त्या छावण्या गावागावामध्ये उभे करण्यामध्ये मी फार वेळ खर्च केलेला आहे. एका दिवसाला 10 15 गावांमध्ये मी गेलेलो आहे. तिथं आमच्या पॅन्थरचे बोर्ड लावलेले आहे, अनेक ठिकाणी मोर्चे काढलेले आहे. आणि अशा पद्धतीनं एकतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळण्यासाठी 17 वर्ष आम्ही आवाज उठवलेला आहे, संघर्ष केलेला आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन केलेलं आहे. आणि हाही प्रश्न आम्ही सरकारला विचारलेला आहे की झोपडपट्टीतल्या माणसाची मतं चालतात पण त्यांची झोपडी का चालत नाही. तो मतदार म्हणून तो अधिकृत आहे पण झोपडी म्हणून तो कसा. आणि झोपड्याची माणसं उभी करतात ती माणसं खेड्यापाड्यामध्ये रोजगार मिळत नाही, उपाशी राहतात म्हणून ती शहराकडे येतात. मुंबईसारख्या शहरामध्ये आल्यानंतर त्यांना पोटभर खायला तरी मिळतंय पण राहायचं कुठं हा प्रश्न असतो. म्हणून वाटेल त्या ठिकाणी आपला संसार थाटतात. ठीक आहे, ते कायदेशीर तुम्हाला कुणाला आवडत नसेल ही, पण बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलंय की प्रत्येकाला रोटी कपडा मकान मिळालं पाहिजे. आणि सरकार एकदम सगळ्यांना घर देऊ शकत नाही. आणि मुंबईसारख्या शहराला मजुरांची आवश्यकता आहे. या बिल्डिंग बांधायची आहे तर तिथं मजूर पाहिजे. म्युन्सिपाल्टीमध्ये ड्रेनेजमध्ये उतरायचं असेल तर कामगार हवे आहेत, आपल्याला सफाई कामगार हवे आहे, इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपल्याला हवे आहे. पण तेवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था सरकारकडून होऊ शकत नाही. त्यामुळं झोपड्या पाडतात. अनेक लोकांना आवडत नसेल ही, पण त्या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, त्या शहराची सुंदरता वाढवण्यामध्ये या कष्टकऱ्यांचा मोठा वाटा. एवढ्या बिल्डिंग बांधतात त्या 20 माळे 30 माळे, त्याच्यावर ते लोक चढत असतात आणि एवढ्या तुटपुंच्या पगारावरती आपला संसार चालवत असतात. तर म्हणजे आम्ही अनेक विषयावर आम्ही आंदोलन केलेले आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून ओबीसीना आरक्षण दिलं पाहिजे, दलित अत्याचार थांबले पाहिजेत, महिलांचे अत्याचार थांबले पाहिजेत. अशा अनेक विषयांवरती आम्ही लढे दिलेले आहेत. आणि म्हणून आपण म्हणजे माझी ओळख जी आहे, माझी ओळख मी सातत्यानं आंदोलनं केलेली आहे. माझ्या अनेक वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला फोटो आमच्या मोर्चाचे आलेले आहेत, आमच्या बातम्या आलेल्या आहेत, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये. तर एक माझी ओळख जी आहे ती ओळख आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे माझं आंदोलन हे तीव्र असलं तरी ते सॉफ्ट होतं. म्हणजे काहीतरी आपण एकदम काहीतरी असं वेगळं करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची असं नव्हतं. आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये आपण ते आंदोलन केलेलं आहे. आणि मी कुणाच्या विरुद्ध उलटसुलट बोलत नाही. याच्यावर हा आरोप, त्याच्यात आरोप, हा तो करत. अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण आहे एवढं सगळ्यांनी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं की हा काय बोलतोय, तो काय बोलतोय. म्हणजे आरोपाने प्रत्यारोपाने राजकारण जहरीलं झालेलं आहे. पण अशा गोष्टी मला आवडत नाहीत. मी जरी महायुतीसोबत जरी असलो तरी महाविकास आघाडीच्या व्यक्तिगत नेत्यांबद्दल मी कधी उलटसुलट बोलत नाही. आता एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन इकडे आले. उद्धवजींना ते आंदोलन सांभाळता आलं नाही, पण त्यांना खोके 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 म्हणून त्यांच्यावर सातत्यानं बोललं जातंय. ठीक आहे, एकदा बोलले की ठीक आहे, पण ठीक आहे. तर अशा पद्धतीने अलीकडे आहे. पण माझा स्वभाव असा आहे की मी जास्त कुणावर आरोप प्रत्यारोप करत नाही. ज्यांच्यासोबत मी असतो त्यांच्यासोबत प्रामाणिकपणाने मी राहत असतो. मान अपमान सहन करून त्यांच्यासोबत मी राहतो. आणि विरोधकांवरती एकदम आग पाकड करण्याची माझी भावना अजिबात नाही. मी राजकारणी आहे आणि बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे, शिवाजी महाराजांचा मी अनुयायी आहे. आणि मला महाराष्ट्रामध्ये दलित आणि सवर्णांना एकत्र आणायचं आहे. बाबासाहेबांचं मिशन होतं दलित आणि सवर्ण एकत्र आलं पाहिजेत आणि अखंड भारत, युनायटेड इंडिया ही त्यांची मोठी संकल्पना होती आणि त्याप्रमाणे काम करण्याची माझी भूमिका आहे. सर आमचे खूप जे व्ह्युअर्स आहेत ते लहान आहेत. त्यांना तुम्हाला मिनिस्टर ऑफ स्टेटचा दर्जा आहे. मिनिस्टर ऑफ स्टेट आणि कॅबिनेट मिनिस्टर मध्ये काय फरक असतो? जर तुम्हाला एका लहान मुलाला समजवायला लागलं तर तुम्ही काय म्हणाल? स्टेट म्हणजे आता त्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर असतात आणि स्टेट मिनिस्टर असतात.
आता कॅबिनेट मिनिस्टर जे असतात ते प्रत्येक आठवड्याला जी काही कॅबिनेट होते ओके. त्या प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या कॅबिनेटला त्यांना निमंत्रण असतं. आणि स्टेट मिनिस्टर जे आहेत त्यांना महिन्यातून एकदा माननीय प्रधानमंत्र्यांच्या सोबत जी मिटिंग होते त्याच्यामध्ये राज्यमंत्र्यांना बोलवतात. ओके. कॅबिनेट मंत्री म्हणजे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे सगळ्या फाईल ज्या असतात त्या काय फाईल आमच्याकडे येतात आणि कॅबिनेट मंत्र्याकडे जातात. पण निर्णय होण्याच्या अगोदर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आणि सेक्रेटरी असे बसून आम्ही चर्चा करतो आणि निर्णय घेतो आम्ही. पण निर्णय प्रक्रियेमध्ये जे कॅबिनेट मंत्री असतात त्यांना जास्त अधिकार असतो, राज्यमंत्र्यांना कमी अधिकार असतो. सो तुमच्या मिनिस्ट्री बद्दल तुम्ही काय म्हणाल? ह्या मिनिस्ट्रीच्या खालती ऍक्च्युली काय काय आहे? माझ्या मिनिस्ट्री बद्दल, माझी मिनिस्ट्री आहे सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. हे जे मंत्रालय आहे हे मंत्रालय शेड्यूल कास्ट, DNT, OBC, दिव्यांगजन, सिनियर सिटीजन, ट्रान्सजेंडर, अनाथ अशा सर्वांचे मंत्रालय आहे. मायनॉरिटीज नाही, मायनॉरिटी त्यामध्ये नाही. मायनॉरिटी मंत्रालय वेगळं मंत्रालय आहे. पण याच्यामध्ये शेड्यूल कास्ट म्हटलं की जो आमचा बुद्धिस्ट कम्युनिटी जर मायनॉरिटीमध्ये जाते, पण शेड्यूल कास्ट जे आहे ते सगळे आमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. आणि टोटल पॉप्युलेशनच्या जवळजवळ 85% लोक माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. म्हणजे OBC जर 50-52% आहे, शेड्यूल कास्ट 16-17% आहे. त्यानंतर सिनियर सिटीजन आहे, दिव्यांगजन आहे, ट्रान्सजेंडर, हे सगळे मिळून आमचं पॉप्युलेशन 80-85% पर्यंत जाते आमचं. आणि आमच्या मंत्रालयाचा मुख्य उद्देश आहे की सोशल इक्वालिटी आणण्यासाठी प्रयत्न करणे. जे दुर्बल आहे त्या दुर्बलांना बळ निर्माण करून देणं आणि त्यांचं सबलीकरण, सामाजिक न्यायाबरोबर अधिकारिता, त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. आणि शेड्यूल कास्टच्या लोकांच्यासाठी अनेक योजना आहेत. व्हेंचर कॅपिटल फंड नावाची एक आमची योजना आहे, त्यामध्ये जवळजवळ 15 कोटीपर्यंत आम्ही लोन देतो. त्यानंतर आमची स्कॉलरशिपची एक स्कीम आहे आणि स्कॉलरशिपच्या स्कीमच्या अंतर्गत करोडो विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप मिळते. त्यामध्ये प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे. आणि अलीकडे शेड्यूल कास्टच्या मुलांच्यासाठी ती स्कॉलरशिप असल्यामुळं जवळजवळ त्यामध्ये प्रत्येक वर्षाला 500-550 आज आमच्याकडे येतात. त्यापर्यंत 125 विद्यार्थ्यांना 70 लाख, 80 लाख, 90 लाख, 1 कोटी किंवा जेवढे पैसे त्यांचा याला लागतात तेवढे पैसे मंजूर करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आणि आता आम्ही नवीन अशी स्कीम बनवलेली आहे की ज्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप देऊ शकलो नाही, 125 मध्ये ज्यांची नाव आलेली नाही, त्यांना बँकेचं कर्ज आम्ही काढून देणार आणि त्याचं इंटरेस्ट आम्ही भरणार. अशा पद्धतीची नवीन स्कीम आम्ही सुरू केलेली आहे. आणि शेड्यूल कास्टमध्ये अनेक विद्यार्थी अप्लाय करतात. अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये, अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, UK मध्ये, रशियामध्ये, युक्रेनमध्ये किंवा अनेक देशामध्ये त्यांना म्हणजे ऍडमिशन घेण्याची त्या ऑनलाईन ते सगळं बघतात, गुगलवर बघतात आणि तिथे अप्लाय करून त्यांना ऍडमिशन ऑनलाईन मिळतं आणि ती मुलं आमच्याकडे अर्ज करत असतात. त्यामुळं ते अनेक विद्यार्थ्यांना आम्ही ती स्कॉलरशिप देतो. बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले त्यावेळेला सयाजी महाराज गायकवाड जे होते आपले बडोद्याचे राजे, त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. नंतर ते लंडनला गेलो त्यावेळेला शाहूराजेंनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. तर आता आमचं मंत्रालय आम्ही स्कॉलरशिप देतो. महाराष्ट्र सरकारची योजना आहे की 70 लाखापर्यंत आम्ही कर्ज इथं देतो इथे. पण आमच्या मंत्रालयात जे कर्ज आहे ते आम्ही जेवढं त्याला लागेल तेवढं कर्ज देतो आम्ही त्यांना, लोन देतो. मिनिस्टर म्हणून तुमचा एक डेचा शेड्यूल काय असतो किंवा एक दिनक्रम काय असतो तुमचा मिनिस्टर दिल्लीमध्ये असताना? माझा मिनिस्टर आहे तर दिल्लीमध्ये मी असलो तर सकाळी मी उठतो, त्यानंतर थोडा एक्सरसाइज करतो. माझं लॉन आहे, जवळजवळ माझा बंगला एक 2 एकरामध्ये आहे.
आणि माझा बंगला आहे 11 सफदरजंग रोड, ज्या ठिकाणी समोर रेसकोर्स आहे. आणि समोर रेसकोर्स असल्यामुळे जसा घोडा रेसमध्ये पळत असतो तसा पळत पळतच मी दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहे. त्यामुळं माझ्या रेस करत करत मी पोहोचलेलो आहे. आणि बाजूलाच प्राईम मिनिस्टर हाऊस आहे, लागून त्या रोडलाच आहे. त्याच रोडला इंदिरा गांधींचं मेमोरियल पण आहे सफदरजंग रोडला. तर त्या ठिकाणी माझा बंगला आहे. तर तिथंच मी 1 तास चलतो, थोडंसं व्यायामही करतो, नाश्ता करतो, नंतर लोकांना भेटतो. आणि तिथं माझ्याकडे सकाळी 5-50 लोक आलेले असतात, त्यांना भेटून मग मी संसदेमध्ये जातो. आणि दुपारी जेवायला येतो, दुपारी 3-4 वाजता. नंतर काय मंत्रालयामध्ये हाऊसमध्ये काम नसेल तर मग मी मंत्रालयात येतो. तिथे मला भेटणारी 200, 300, 400 लोक असतात. अनेक लोकांचे फोन करायचे असतात, अनेक लोकांना पत्र द्यायचे असतात, अनेक लोकांना काही बोलायचं असतं. त्यामुळं आणि ऑल इंडियाचे रोज मला भेटणारे 10-12 राज्याचे लोक असतात त्या दिल्लीमध्ये सेशनच्या काळामध्ये. इतर वेळेलाही मी आठवड्यातून एखाद दिवस 8-10 दिवसातून 1-2 दिवस मी दिल्लीमध्ये 2-3 दिवस असतो. त्यानंतर माझे दौरे सगळे ते देशभर असतात, महाराष्ट्रात असतात. आय थिंक आता पण तुम्ही 13 दिवसात 60 सभा केल्या. हा, तर मी आता एका दिवसाला 5-5, 6-6 सभा, 7 सभा, 4 सभा अशा पद्धतीने मी सभा केलेल्या आहे. त्यामुळं माझा दिनक्रम जे आहे. आणि मी इथे आल्यानंतर मी सकाळी 10:30 वाजता वगैरे 11च्या अगोदर मी इथे येतो. इथं ऑफिसमध्ये लोकांना भेटतो. आणि अनेक लोक माझ्याकडे येतात. सर्वसामान्य लोक, मला काय ओळखीची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मला अनेक लोक फोन करतात की मी याला पाठवलेलं आहे. तर मी सांगतो बाबा तुम्ही पाठवलेलं काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मला माझ्या ओळखीचा नसलेलाही माणूस असेल तरी तो एवढा भागदौड करतो माझ्याकडे येतो. आणि छोटी छोटी कामं असतात, मी त्यांना मदत करतो. मी इथं म्हणजे मुंबईमध्ये असताना मी मदत करतो, बाहेर गेल्यानंतरही मदत करतो त्यांना. दिवस किती वाजेपर्यंत संपतो? 200-300 लोकांना भेटल्यानंतर दिवस किती वाजेपर्यंत संपतो? नाही, दिवस म्हणजे आता भेटतो. आता लोक येतात, कोणी शिष्टमंडळ असतं 8-10 लोकांचं, 4-5 लोकांचं. म्हणजे उशीर होत असेल रोज? रात्री उशीर होत असेल रोज? रात्री उशीर होतो ना. आता इलेक्शन असल्यामुळे थोडीसे लोक नाही आहेत. नाहीतरी ते रात्री पण मी आलो की लोक 5-50 लोक असतात इथे. आणि बरेच लोक मग दुपारी मी इथे सकाळी आलो की 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता तरी माणसं इथून संपत नाही आहे. यांचा फोन लावायचा असतो, त्याचा फोन लावायचा असतो. आणि मग मला दुपारचं ते जेवण करायला कधी 5 वाजतात, कधी 6 वाजतात मला. मग नंतर ते जेवण करून आल्यानंतर परत काही कार्यक्रम नसेल तर मी इथं ऑफिसमध्ये येतो. आणि काय त्या संध्याकाळचे काय कार्यक्रम असतात मुंबईमध्ये. नंतर माझे दौरे असतात. माझा दौरा कधी 6चं प्लेन असतं, 7चं प्लेन असतं, 8चं प्लेन असतं. तर असा दिनक्रम आहे. आणि माझा पक्ष तसा ऑल इंडियामध्ये दादरा नगर हवेली असेल, अंदमान निकोबार असेल, त्यानंतर लक्षद्वीप असेल, साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल, नॉर्थ ईस्ट असेल. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत, तिथं माझा पक्ष रिकग्नाइज आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 17% मतं मिळालेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी माझा पक्ष रिकग्नाइज आहे. आणि अशा पद्धतीनं पक्ष सर्व राज्यामध्ये आहे. आणि आमचं मिशन हे आहे की फक्त दलितांचीच पार्टी न चालवता रिपब्लिकन पक्ष म्हटलं की प्रजासत्ताक पक्ष. बाबासाहेबांची जी संकल्पना होती की सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणू, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मतावर निवडून आलं पाहिजे, स्वतःच्या म्हणजे पक्षामध्ये आणलेल्या सगळ्या जाती धर्माच्या मतावर. तर असा एक आमचा दिनक्रम आहे. साहेब, करोनाच्या वेळेला तुम्ही एक करोना लांब पळवण्यासाठी तुमचं एक खूप गाजलं होतं व्हिडिओ सगळीकडे. एक व्हिडिओ तुमचा आला होता, करोना लांब पळवण्यासाठी तुम्ही एक
गो कोरोना. हा, तर ते तुम्हाला हे कुठनं सुचलं आणि काय त्याच्या मागचं? किती गाजलं? हा, तर ते असं झालं की ज्या वेळेला चायनामध्ये कोरोना आला होता, तर त्यावेळेला आम्ही इथे ताजमहाल हॉटेलच्या समोर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ एक रॅली काढली आम्ही, आणि त्या रॅलीला चायनाच्या अँबॅसेडरला बोलवलं जे इथं होते ते मुंबईमध्ये, आणि मोर्चा काढला. आणि मग मला आठवलं की आता माझं नावच आठवलं असल्यामुळे मला योग्य वेळेला काही गोष्टी आठवतात. त्यामुळं मी त्या ठिकाणी घोषणा दिल्या की गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो. तर हा जो व्हिडिओ आहे तेवढा व्हायरल झाला की सगळे मीडियावाले आले होते आणि जगाच्या अनेक देशामध्ये माझा आवाज ऐकलेला. लोक तुमचा व्हिडिओ बघत होते. हा, म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो सगळ्या वर्ल्ड मध्ये, कारण गो आणि कोरोना तर दोन्ही शब्द सगळ्यांना कळणारे होते, इंग्लिशमध्ये होते. तर ते, आणि त्याच्यावर अनेक गाणी पण आली, अनेक लोकांनी त्यावर कॉमेंट केलं. तर असंच गो कोरोना आपण म्हटलं तर, आणि गो कोरोना गो सुरुवातीला मी नारा तो मात्र एकदम प्रसिद्ध झाला होता. नंतर मला लोकांनी विचारलं आता काय तुमचा नारा आहे, तर नो कोरोना नो कोरोना नो कोरोना नो, तर असा नारा आहे. तर ठीक आहे. पण त्या चायनीज अँबॅसेडरची रिएक्शन काय? नाही, त्यांची रिएक्शन चांगली होती ना, म्हणजे त्यांची रिएक्शन चांगली होती. तो पण तुमच्याबरोबर म्हणायला लागला. तो पण होता. म्हणजे त्यावेळेला चायनाचे आपले संबंध चांगले होते त्यावेळेला कोरोनाच्या त्या काळामध्ये. तर अशा काही गोष्टी असतात. म्हणजे आता मी त्या संसदेमध्ये माझ्या चारोळे मी काय करतो बसल्या बसल्या, तर लोकांना त्या गोष्टी आवडतात. मी कुठं वर्ल्डमध्ये गेलो तर तिथं इंडियन माणूस भेटला इंडियाचा, तर तो संसदेमधली भाषणं ऐकत असतो, युट्यूबवर ऐकत असतो. आणि मी एअरपोर्टला गेलो की मला 5-25 लोक मला माझ्याकडे बघत असतात आणि मला जवळ फोटो काढतात माझ्याकडे, आणि आपण आठवलेच आहे का असं मला विचारतात. तर अशा पद्धतीने अनेक लोक मला ओळखतात, फॉलो करतात आपल्याला. पण मला संसदेमध्ये अशी कविता करण्याची सोय यासाठी लागली की मी पूर्वी अनेक साहित्य संमेलनाला मी जात होतो किंवा अनेक लोकांचे भाषणं ऐकायला जात होतो, आणि त्यामध्ये खुसखुशीत जी भाषणं असतात त्या खुसखुशीत भाषणांना टाळ्या मिळतात अशा लोकांमध्ये असतो, आणि लोकांना ती भाषणं आठवणीत राहतात. वैचारिक बोलणं हे तर वैचारिक बोललंच पाहिजे, सगळ्यांनी वैचारिक बोललं पाहिजे असं काय तर नाही आहे. म्हणजे जे थोडेसे स्कॉलर असतात ते त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची असते, पण आपण केलेल्या चारोळ्या लोकांना आवडतात आणि लगेच रिॲक्शन येते. तुम्ही जर मोठ्या मोठ्या शायरांचे जे शेर आहे ते जर तुम्ही म्हटले तरी त्यालाही लगेच दाद मिळत नाही. पण मी फक्त हे मग जुळवले की त्याला. तुमच्या कवितांचे खूप मोठे फॅन आहोत दोन्ही. नाही, तुम्ही तर माझ्या कवितेचे फॅन आहात, पण तुमचा लोकतंत्र माझी शान आहे. जर तुम्ही म्हणाल तसं तुम्ही खूप 60 पेक्षा जास्त देशांमध्ये संसदेच्या वेबसाईट प्रमाणे तुम्ही 60 पेक्षा जास्त देशांमध्ये फिरून आलेले आहात. हा, म्हणजे 60 पेक्षाही जास्त, म्हणजे अनेक देशामध्ये आपण अनेक वेळेला गेलेलो आहोत. तुमचं आवडतं देश कुठले भारत सोडून फिरायला? नाही, फिरण्यासाठी आवडता देश माझा आहे तो 1 नंबर अमेरिका. हो, कारण अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी आहे आणि डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते निवडून आलेले आहेत, आणि मला तिकडचं निमंत्रण आलेलं आहे आता तिकडे अमेरिकेचं. पण अमेरिकाही आवडते, इंग्लंड आवडतं, इंग्लंड सुद्धा आहे. आणि इंग्लंड यासाठी आवडतंय की इंग्लंड हे लंडन ही सिटी चांगली आहेच आहे, पण आता इंडियन लोकांची तिथं एवढी मोठी संख्या आहे की तुम्ही जाल तिकडे आपल्याला इंडियन हॉटेल तिथं बघायला मिळतात.
आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा अनेक इंडियन हॉटेल्स आहेत तिथे. आणि आपल्याला दुबई हे एक छोटं शहर आहे, पण अत्यंत सुंदर शहर आहे. दुबईमध्ये अनेक टुरिस्ट येतात. त्यामुळं मी अनेक आपल्या बुद्धिस्ट कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक देशामध्ये जाऊन आलेलो आहे. आणि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाची WFP नावाची संघटना आहे, त्याचा वर्ल्डचा मी उपाध्यक्ष आहे मी. आणि त्या बौद्ध संमेलनाच्या निमित्ताने मला अनेक ठिकाणी जावं लागतं. टुरिस्ट म्हणून अनेक ठिकाणी जातो. अनेक ठिकाणी काही निमंत्रण येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला जाण्याची संधी मिळते. तर आपण अनेक देशात जाऊन आलेलो आहोत. तर तुम्ही कामामधनं, तुम्ही जसं म्हटलात की पूर्ण तुमचं शेड्यूल एवढं पॅक्ड असतं, तर त्या कामामधनं थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी काय करता? नाही, रिलॅक्ससाठी आता माझ्या घरी माझी पत्नी आहे, सीमा आहे. तर तिची मला साथ असते, कारण माझे दौरेसारखे बाहेर असतात ती. तरी तिला माहीत आहे की मी सोशल वर्कर आहे, पॉलिटिकल लीडर आहे, मंत्री आहे. आणि सारखे माझे दौरे असतातच. मुंबईला मी 2-3 दिवसातून असतो, 1-2 दिवसातून असतो, परत आठवडाभर नसतो. तरी तिचे काही तक्रार नसते. तर पण ज्या वेळेला मला वेळ मिळतो तर तिलाही शॉपिंगची आवड आहे आणि मलाही शॉपिंगची आवड आहे. कधी वेळ मिळाला तर आम्ही जातो. इथे एक अमरसन नावाचं एक दुकान होतं लिंक रोडला होतं लिंक रोडला होतं. तर बीच कॅन्डीला होतं, पण ते बंद झालं ते. तर नंतर इथं अमरसन आपल्या लिंक रोडला होतं. तिथं आम्ही जायचो कपडे स्वस्तामध्ये. मला काय ब्रँडचे कपडे वगैरे घेण्याची मला सवय नाही आहे. म्हणजे कुठली वस्तू खरेदी करायची असेल तर ती कमीत कमी पैशाची कुठली असेल. आता काल पुण्यामध्ये मी गेलो सभेला पंतप्रधानांच्या. तर त्या ठिकाणी कार्यकर्ते बोलले की चला तुम्हाला कपडे घेतो. मग ते अनेक ब्रँडच्या दुकानात घेऊन चालले होते. तर एका दुकानामध्ये आम्ही गेलो तर तिथं ब्लेझर बघितला, तो 7-8 हजाराचा होता. तर तो ठीक आहे. नंतर शर्ट आणि पॅन्ट बघायला गेलो तर शर्ट 7,000 रुपयाचा, 4,000 रुपयाचा, पॅन्ट 15,000 रेटची. तर अशा एवढे कपडे मग मी घेत नाही. मी 1,500-2 हजाराची, 2,500 आतमधली पॅन्ट आणि शर्ट असते. ठीक आहे. म्हणजे असे थोडीशी आवड आहे. बाकीचे काय मला इतर जास्त काही आवड, फक्त लोकांना भेटण्याची आवड आहे, लोकांमध्ये काम करण्याची आवड आहे. फेवरेट पिक्चर किंवा गाणी किंवा गाणी वगैरे अशी तर आता स्पेशल कार्यक्रमाला कुठे इन्व्हाइट असतो तिथे गाणी असतात, तिथे ऐकायला मिळतात. पण तशी आता नाटकं बघायला मिळत नाही आहेत. म्हणजे असा वेळ माझा सगळा बाहेर असतो. त्यामुळे असं रॅपिड फायर करून एक सेगमेंट आहे. रॅपिड फायर एक सेगमेंट आहे आमचा. हे की ते तुम्हाला चहा की कॉफी जास्त आवडते? मला चहा आवडतो. म्हणजे दुधाचा चहा जो आहे. चहा. वडापाव की मिसळपाव? मला वडापाव अगोदर आवडत होता, नंतर मिसळपाव आवडत होता. IPL की टेस्ट क्रिकेट? IPL की टेस्ट क्रिकेट? IPL. राज्यसभा की लोकसभा? लोकसभा. स्टेट गव्हर्नमेंट की सेंट्रल गव्हर्नमेंट? सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि दिल्ली की मुंबई? दिल्ली. नाही, दिल्लीमध्ये सध्या दिल्लीमध्ये आहे. मला आवडते मुंबई. नाही, आवडते मुंबई. म्हणजे त्यात मुंबई हे घर म्हणजे आवडते मुंबई. पण आता सध्या मी दिल्लीमध्ये आहे आणि मुंबईमध्ये माझा जास्त वेळ गेलेला आहे. आणि मुंबईच्या माणसाला कुठलं दुसरं शहर फार आवडत नाही आहे. म्हणजे आता दिल्लीमध्ये राजकारणात म्हणून आहे, पण सगळ्या देशामध्ये माझं आवडीचं शहर आहे ते मुंबई. साहेब, तुम्ही कविता ज्या मगाशी पण तुम्ही एक उत्स्फूर्त कविता केली, आणि तर आता आम्ही तुम्हाला काही राजकारण्यांची नावं सांगणार आहे आणि तुम्ही त्याच्यावरती जर एक दोन लाईन जर तुम्ही करू शकलात चालेल ना. तर पहिले नरेंद्र मोदी. म्हणजे तशी राजकारणामध्ये ज्यांची वागणूक आहे साधी, राजकारणामध्ये ज्यांची वागणूक आहे साधी, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी.
गावागावातली बोलत आहे दादी, गावागावातली बोलत आहे दादी, प्रधानमंत्री म्हणून आम्हाला आवडतील फक्त नरेंद्र मोदी. वा. चला. दुसरं म्हणजे राहुल गांधी. जब तक है इस देश में नरेंद्र मोदी जी की आंधी है, तब तक कैसे बनेगी प्रधानमंत्री राहुल गांधी. सर तुमच्यामध्ये नॅचरल टॅलेंट आहे पण. आणि आमचा एक लास्ट सेगमेंट आहे. नाही, एक राहिलं आपली कविता विचारायची. आणि एक तुम्ही आजच्या आपल्या ह्या पॉडकास्ट वरती एक कविता केली. आता या काय याचं नाव काय तुमच्या कार्यक्रमाचं? पॉलिटिकली स्पीकिंग. पॉलिटिकली स्पीकिंग. पॉलिटिकली स्पीकिंग आमच्यावरती केली तरी चालेल, पॉलिटिकली स्पीकिंग किंवा आमच्या नावावरती चॅनलचं नाव आहे लोकतंत्र, किंवा तनिषा आणि अश्विन ही नावं घेऊन जरी तुम्ही केली तरी चालेल. जर मला मला जर उलटा बोलला अश्विन तर त्याला मी जरूर फसवीन. आणि तुझं नाव आहे तनिषा ना, तनिषा. म्हणजे मराठी आहे माझी भाषा, मराठी आहे माझी भाषा, म्हणून मला पत्रकार म्हणून चांगली वाटते तनिषा. थँक्यू सर. आमच्या दोघांसाठी फार थँक्यू. महत्वाचा क्षण आहे आयुष्यामध्ये आमच्याकडे खूप महत्वाचा क्षण आहे की तुम्ही असं म्हणाल. तुम्ही कविता केली. एकच आमचा लास्ट सेगमेंट आहे, आम्ही जास्त वेळ नाही घेणार तुमचा. तुम्ही एकच मला ह्याच्यामधनं चिठ्ठी काढून द्या सर, कुठलीही एक चिठ्ठी द्या. थँक्यू. You want to explain, sir, what the is? सेन्सिस जो लास्ट झाला 2011 त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? सेन्सिस 2011ची जनगणना जी झाली. सेन्सस. हा तर आता 2011 मध्ये जी जनगणना झाली होती, तर जनगणना करण्यात 10 वर्षानंतर एकदा जनगणना होते. आणि 2011च्या अगोदर 2001ला जनगणना झाली होती, त्यानंतर 2011 मध्ये झाली, नंतर 2021ला व्हायला हवी होती, पण कोरोनामुळे ती काय झालेली नाही आहे. तर आता जनगणना आता होईल, आता जनगणना लवकर व्हायला पाहिजे. पण जनगणना जी आहे ती सध्या होती ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जातीच्या आधारावर होते, पण ओबीसी आणि जनरल कॅटेगरीची जातीच्या आधारावर होत नाही. आणि जातीच्या आधारावर न होण्याचं कारण हे आहे की घटनेमधल्या आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारांची अडचण अशी आहे की जर जातीच आपण नष्ट केलेली आहे कायद्याने, तर जातीच्या आधारावर जनगणना करायची कशी, हा एक टेक्निकल असा कायदेशीर अडचणीचा भाग आहे. आज राहुल गांधी म्हणतायत की जनगणना झाली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे जातीच्या आधारावर. जनगणना होते, जातीच्या आधारावर होत नाही आहे. तर ती जातीच्या आधारावर झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांचं सरकार असताना ती झाली नाही, त्यांच्या सरकारची अडचण होती. आमचं सरकार आता मोदी साहेबांचं आता आलेलं आहे 10 वर्षापूर्वी, आणि 10 वर्षापूर्वी आलं सरकार आलं, पण आमच्या सरकारची अडचण आहे सध्याची. पण माझ्या पक्षाच्या वतीने मग माझी मागणी मी संसदेमध्ये राज्यसभेमध्ये मागणी केलेली आहे की जातीच्या आधारावर सेन्सस झाला तर प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे हे लक्षात येईल, आणि त्यांना काय द्यायचं असेल तर सरकारला त्या जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे देता येईल. आणि जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळे जातीवाद वाढेल या मताचा मी नाही. जातीवाद कायद्याने संपलेला आहे. बऱ्याच समाजामध्ये परिवर्तन होत आहे. जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त प्रत्येक वर्षाला इंटरकास्ट मॅरेज होत आहेत. आणि काल एक आता मी आमचा युवराज सावंत आहे, त्याच्या मुलाने गुप्ते नावाच्या मुलीची लग्न केलं.
तर अशी मुलं मुली कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये अनेक ठिकाणी एकत्र येतात आणि अनेक लग्न अशी होतात ती. तर समाजामध्ये मोठा बदल होतो, ही गोष्ट खरी आहे, पण अजूनही जाती व्यवस्था आहे. म्हणून जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे अशी माझ्या पक्षाची मागणी आहे. साहेब, आज तुम्ही एवढ्या निवडणुकीच्या मध्ये आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार.